मोठी विमानसेवा कंपनी आहे, मात्र सध्या इंडिगोला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे किंवा त्यांना विलंब झाला आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे। देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत 60% अधिक वाटा असणाऱ्या या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईनमधील गोंधळाचे मुख्य कारण आहे नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन। या नियमामुळे कर्मचाऱ्यांची म्हणजेच क्रू कमतरता निर्माण झाली आहे। इंडिगोमध्ये नक्की काय घडतंय, काय आहे फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन, कंपनीला त्याचा फटका कसा बसला, जाणून घेऊयात। नव्या नियमामुळे कंपनी अडचणीत, कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि ड्युटी संबंधी नवीन नियमांचा दुसरा आणि अंतिम टप्पा गेल्या महिन्यात लागू करण्यात आला, मात्र इंडिगो त्यासाठी तयार नव्हती असे दिसून आले। बुधवारी 3 डिसेंबर रोजी इंडिगोच्या केवळ 19.7% विमानांनी वेळेवर उड्डाण केले। ही संख्या मंगळवारी 35% आणि सोमवारी सुमारे 50% होती। या गोंधळामुळे भारतातील विविध विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। सोशल मीडियावर इंडिगोच्या प्रवाशांनी उड्डाणे रद्द झाल्याबद्दल आपला संताप व्यक्त केला। अनेकांनी तक्रार केली की या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्यांना इतर विमान कंपन्यांची महागडी तिकिटे घ्यावी लागली। জানি না কারো কারো তো কোনো মেসেজ আছে এখানে না হয় তাহলে একটু एकदम जिंदा आदमी अभी बोल हम 250-300 रुपये की टिकट पड़ेगी।